साहित्याच्या सर्वच पुजाऱ्यांना, दर्दींना, रसिकांना आजच्या या शुभप्रसंगी मी पहिल्यांदा मनपूर्वक प्रणाम करतोय. बऱ्याच दिवसानंतर आपल्याशी संवाद साधण्याचा योग आला. खरं तर मी या सगळ्या बाबींपासून फार दूरच होतो, पण डॉक्टर डाखोरे सरांनी जो सन्मान दिला मला नाही म्हणता आलं नाही. त्यांच्या प्रेमाखातर हा योग आला. तेव्हा सर्व रसिकांना मी पहिल्यांदा प्रणाम करतोय. वसईच्या वर्त कॉलेजमध्ये जेव्हा मी गेलो नॅशनल सेमिनारसाठी, तेव्हा डॉक्टर शत्रुघ्न फड आणि डॉक्टर डाखोरे सर याने अत्यंत सन्मानाने जी वागणूक आम्हाला दिली, ती वागणूक पुढे स्नेहबंधात रूपांतरित झाली आणि आज त्यातूनच हा योग आला. तेव्हा मी पहिल्यांदा या दोन्हीही मान्यवरांचे आभार मानतो, मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आणि माझे विचार आदिवासी साहित्यावर काय आहेत हे मी आपल्याशी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो. आजचा जो विषय दिला आहे तो विषय मगाशी मी आपल्या पुढे मांडलाच आहे. हे आदिवासी साहित्य काय आहे, त्याचं स्वरूप कोणतं आहे, त्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत, ते किती जुनं आहे की नवीन आहे, त्याची पूर्वस्थिती काय होती आणि सध्याची स्थिती काय आहे, यावर मी प्रकाश टाकणार आहे. आणि आदिवासी समाजाच्या उत्थानाच्या संदर्भात त्याची बांधिलकी काय आहे, त्याचं दायित्व काय आहे, हेही मी उघड करणार आहे. खरं म्हणजे हा एक योगच म्हणावा लागेल, कारण ही संकल्पना तशी काही नवीन नाही. हजारो वर्षाचा इतिहास या संकल्पनेमागे उभा आहे आणि त्यातूनच हे सगळं आदिवासी साहित्य उदयाला आलं आहे. आता ते साहित्य तुमच्यासाठी काही नवीन राहिलेलं आहे असं मला वाटत नाही, किंवा एखाद्या प्रमाणपत्राने त्याची ओळख करून द्यावी असंही काही ते नवजात राहिलेलं नाही. कारण विद्यापीठी अभ्यासक्रमामध्ये आदिवासी साहित्य या नावाने स्वतंत्र प्रश्नपत्रिका अनेक विद्यापीठांमध्ये सुरू झाली आहे. माझ्या सकट आदिवासी साहित्यावर लेखन करणाऱ्यांच्या कलाकृती अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झाल्या आहेत. त्यामुळं मोठ्या आशेनं पाहत आहेत, ते वळले आहेत आणि आदिवासी लोकसाहित्यासकट नव्या प्रभावांची ओळख म्हणून या आदिवासी साहित्याचा ते सन्मानाने वापरही करत आहेत, लेखन करत आहेत. आणि आता ही चळवळ जी आहे, ही चळवळ हळूहळू ब्रेकिंग कसं होईल कशाने, माझ्या शालेय जीवनापासून मी मराठी साहित्यावर प्रेम करणारा माणूस आहे आणि त्या प्रेमातूनच पुढे या साहित्यामध्ये मी रस घेऊ लागलो. संपूर्ण मराठी साहित्याचं वाचन केलं
दलित साहित्याचा वाचन त्याच्यामध्ये भाग आला असतो. जनसाहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य, ललित साहित्य या सगळ्या चळवळींचा मी अभ्यास केला. त्यावेळेला मी भद्रावतीच्या डिफेन्समध्ये चार्जमन म्हणून मी कामाला होतो आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसरच होतो. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये तेव्हा कल्पना अशी आली की समग्र मराठी साहित्यामध्ये, कादंबरी असो की कुठलाही वाङ्मय प्रकार असो मराठी साहित्याचा, फार कमी पुस्तकं सोडल्यास आदिवासी जीवनाचं चित्रण फार विरळ होतं. हे जंगली लंगोटे आहेत, राक्षस, असुर अशा हिनकस नावाने यांना संबोधल्या गेलं. रामायण आणि महाभारतामध्ये याच्या नोंदी तुम्हाला सापडतील. त्यामुळे आमचं भयावह चित्र एकंदर समाजाच्या पुढे आलं. जे नावाजलेले लेखक होते, विचारवंत होते, मराठी साहित्याचे विद्वान होते, समीक्षक होते, पण अनेक वर्ष, हे हजारो वर्षापासून हे जीवन, त्यांची संस्कृती, त्यांचा धर्म, त्यांच्या जाणीवा, प्रेरणा, दुःख, वेदना, प्रश्न, हे सारं काही उपेक्षित राहिलं होतं, दुर्लक्षित राहिलं होतं. भारतीय राज्यघटना स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवली आणि आमच्या जीवनाचा अंतर्भाव त्या ठिकाणी केला. आमच्या भावनांचा सन्मान घटनेमध्ये झाला आणि बाबासाहेबांच्या कर्तृत्वानं, जयपाल मुंडांच्या पुढाकारानं त्यावेळेला आम्हाला आज आरक्षण मिळालं. आणि त्या आरक्षणाच्या बळावर मीच नाही, केवळ तर अनेक आदिवासी युवक युवती शिकल्या आणि पुढे आल्या, जगायला लागल्या, विचार करायला लागल्या आणि आता मोठ्या मोठ्या हुद्द्यांवर आदिवासी लोक पाहायला भेटतात. त्यातूनच ही आदिवासी चळवळ निर्माण झाली. तर मी हे सांगत होतो की हे चित्र मी भद्रावतीला असताना माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला. मी आता खूप विचार केला की मराठी साहित्यामध्ये आम्ही का दुर्लक्षित, का आमचं साहित्य आहे की नाही. दलित साहित्य राहू शकतं, मग आदिवासींचं साहित्य का नसावं. एवढं मोठं अफाट विश्व आहे आदिवासींचं, अनेक जमाती आहेत त्याच्यामध्ये. केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामधल्या प्रत्येक प्रांतामध्ये आदिवासी जमाती आपल्याला पाहायला मिळतील. 500-600 आदिवासी जमाती आहेत आणि 14 ते 15 करोड लोकसंख्या आदिवासींची देशामध्ये आहे. भलेही धर्म आणि पंथाच्या दृष्टीने हे वेगळे असतील, भावनिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये थोडासा भेदभाव दिसत असला, पण तरी सांस्कृतिक आणि धार्मिक धागा मात्र एकच आहे. हे अनेक मनी आहेत जमाती म्हणजे, आणि धर्म आणि संस्कृतीच्या एका धाग्यामध्ये आता हे सगळं आम्ही गुंफणार आहोत. त्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली आहे. तेव्हा हा विचार जेव्हा आम्ही भद्रावतीला केला, सरकारी नोकरीमध्ये केंद्रीय शाखेमध्ये मी कामाला असताना सुद्धा पहिला आदिवासी साहित्य संमेलन 10 आणि 11 नोव्हेंबर 1979 भद्रावतीला मी घेतलं. त्या संमेलनाचे उद्घाटक होते डॉक्टर यशवंत मनोहर सर, राम शेवाळकर सर होते डायसवर, आणि सगळे नेते आदिवासींचे. अशा तऱ्हेने ते भव्य आणि दिव्य संमेलन भद्रावतीला पार पडलं. आणि आता तर जवळपास 9 आदिवासी साहित्य संमेलनं झाली. त्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अनेक लोक आदिवासींमध्ये सन्मानित झाले. मीही सुद्धा
7व्या आदिवासी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो, अमरावती येथे झालेल्या. आणि मग जो इंटरेस्ट किंवा आवड जी होती आम्हाला लेखन करण्याची, ती आवड म्हणा किंवा निकड म्हणा, मी लेखनाकडे वळलो. आणि BScला असताना तेव्हापासून मी साहित्य निर्मिती करायला लागलो. खरं म्हणजे साहित्याच्या अनेक अशा विशिष्ट व्याख्या नाही, पण जीवनाच्या सहित जे चालतं त्याला साहित्य म्हटलं पाहिजे असा विचार काही विद्वानांनी मांडला. ग्रंथांमध्येही तो विचार दिसतो. त्यामुळे जीवनाच्या सहित जी विचारधारा चालते, जो मार्ग चालतो, जी आचारसंहिता चालते, जो आचारधर्म चालतो, त्याला आपण साहित्य असं म्हणतो. त्या साहित्यामध्ये अनेक प्रकार असू शकतात, विचार असू शकतात, मतभेद असू शकतात, तो भाग वेगळा. हिंदी साहित्यामध्ये एक भारतेंदू नावाचे महान कवी झाले, विचारवंत झाले. त्या भारतेंदूंचं असं म्हणणं आहे, त्यांची कविता अशी आहे कि अंधेर वहाँ है, अंधेर वहाँ है जहाँ आदित्य नहीं है, अंधेर वहाँ है जहाँ आदित्य नहीं है, मुर्दा है वो देश जहाँ साहित्य नहीं है. या दृष्टीनं आजपर्यंत आमच्यात साहित्य नव्हतं. म्हणून भारतेंदूच्या कथनाप्रमाणे आम्ही मेल्यासारखे लोक होतो, जमातीचे लोक, जंगला पहाडामध्ये बंदिस्त होतो. आमच्या लेखण्या नव्हत्या, आमच्या तर्फा नव्हत्या, आम्हाला कला म्हणजे काय समजत नव्हतं. कला असूनही आम्ही निरीक्षपणे बंदिवासामध्ये जगणं आमचं सुरू होतं. एक मायकोव्हस्की नावाचे इंग्रजी कवी झाले, फार विद्वान कवी झाले, ते थोर कवी आहेत ते. त्याने मात्र ती भूमिका निश्चितपणे आमच्यापुढे नव्याने मांडली. ते असं म्हणतात की देर आर नो फुल्स टुडे, देर आर नो फुल्स टुडे there are no fools today to crowd open-mouthed round a maestro and await for his pronouncement. Give us a new platform of art, an art that will pull the democracy of the mud. याचा अर्थ सरळ सरळ आहे की आज त्यांच्या प्रवचनासाठी तोंड उघडं करून त्यांच्याकडे पाहत राहणं, त्यांचं तत्त्वज्ञान ऐकण्या इतपत आम्ही आता मूर्ख राहिलेलो नाही. आम्हाला सुद्धा आता कलेच्या तर्फा द्या, म्हणजे त्या दृष्टीने त्याचा वापर करून आम्ही चिखलात रुतलेली लोकशाही किंवा प्रजासत्ताक बाहेर काढू शकू. हे मायकोव्हस्कीचं कथन आज मला खरं झाल्यासारखं वाटतंय. कारण आज नवा समाज, नवा आदिवासी माणूस नव्या उत्साहानं, नव्या जोमाने लिहायला लागला. हजारो वर्ष आम्ही दुसऱ्यांचं ऐकलं, त्याप्रमाणे आचरण केलं, सारे प्रसंग आम्ही झेलले, कसे जगलो, कसे वागलो, कसे राहिलो हे पुन्हा सांगण्याची गरज नाही. पण आता परिवर्तन झालं आहे. बाबासाहेबांच्या नेतृत्वाने दलित समाज जागला, फुले आंबेडकरांच्या विचाराने जागला. तो आम्हाला सुद्धा बाबासाहेबांची प्रेरणा आहे. आणि आता आदिवासी समाजसुद्धा क्रांतीच्या वैचारिक दिशेने वाटचाल करू लागला आहे. ही स्वागतार्ह बाब मी मानतो. खरं म्हणजे आदिवासी साहित्याच्या प्रेरणा कोणत्या, हा एक महत्त्वाचा प्रश्न लोकांना पडला. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये किंवा राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये अनेक कार्यक्रमांना गेलो, पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर दिल्लीपर्यंत, कलकत्ता, मद्रासपर्यंत ह्या सर्व सेमिनार्समध्ये मी बोललो. आणि तिथे मी हेच सांगितलं. आणि तिथे मला नेमका हा प्रश्न विचारण्यात आला
इतर आदिवासी साहित्याच्या प्रेरणा कोणत्या आहेत, कोणत्या प्रेरणा तुम्ही मानता? मी ज्या प्रेरणांचा अभ्यास केला आणि जे साहित्य निर्माण केलं माझ्या ग्रंथांमध्येही ते दिलेलं आहे की आदिवासी साहित्याची काय एकच प्रेरणा नाही. आदिवासी साहित्याच्या प्रेरणा अनेक आहेत. आदिवासींचा संबंध आहे निसर्गाशी. निसर्ग हा त्यांचा पाठीराखा आणि सखा आहे. तो जे देईल तो जो घेईल त्याप्रमाणे आदिवासी माणूस त्याच्या मर्जी आणि लहरीप्रमाणे वागत असतो. आज निसर्ग त्याचा सखा आहे, त्याचा पाठीराखा आहे आणि आज निसर्गावरच त्याचा फार मोठा विश्वास आहे. हजारो वर्ष त्यांनी निसर्गाशी आपली मैत्री शाबूत ठेवली. आजही त्याची मैत्री अटूट आहे आणि जे काही जंगल आपण पाहत आहात या जंगलामध्ये आजसुद्धा आदिवासी माणूस पर्यावरण रक्षण मोठ्या आत्मीयतेनं करत असतो. निसर्गाशी प्रेमाने वागत असतो, जगत असतो. जंगलामधले पशुपक्षी हे त्याचे मित्र असतात. त्यामुळे त्याच्या ज्या काही प्रेरणा आहेत, पहिली जी प्रेरणा आहे ती प्रेरणा आहे नैसर्गिक प्रेरणा. ती प्रेरणा निसर्गापासून त्याला मिळाली आणि त्या प्रेरणेतून तो जगत आला आहे. ती पहिली प्रेरणा ह्या आदिवासी साहित्याची आहे. त्यानंतर सांस्कृतिक प्रेरणा आहे. आदिवासीची संस्कृती ही अत्यंत जुडी असली तरी ती संस्कृती ही त्याची माय आहे, त्याची आई आहे. तिच्या कुसाच्या आडच तो जगला आहे, राहिला आहे. त्या संस्कृतीने त्याला जगण्यासाठी ऊब दिली, त्याला निवारा दिला, त्याची अस्मिता जोपासली आणि संस्कृतीच्या भरोशावरच तो तग धरून राहिला आहे. ही संस्कृती आपण कशाला म्हणू? संस्कृतीचा व्यापक अर्थ काय? समाजशास्त्रज्ञांनी संस्कृतीची व्याख्या केली की दी क्लस्टर ऑफ थिंग्स फॉरगॉटन इज द कल्चर. म्हणजे जुन्या विस्मरणात गेलेल्या सगळ्या गोष्टींचा एक समूह जर आपण एकत्र केला तर त्याचा जो थर असतो, वैचारिक थर सगळ्या प्रकारचा, त्यात भूतकाळामध्ये गडप झालेल्या सगळ्या गोष्टींचा थर जेव्हा निर्माण होतो ते जोपासलं जातं, परंपरांनी जोपासलं जातं, पिढ्या पिढ्यातून ते झिरपत जातं. त्याला आपण संस्कृती असं म्हणू. ही संस्कृती आदिवासींची का महान आहे असं आपण मानतो, सगळेच मानतात की आदिवासींची संस्कृती ही श्रेष्ठ दर्जाची आहे. याचं कारण असं आहे की संस्कृतीची एक साधी व्याख्या एका महात्म्याने दिली की माणसाला भूक लागली असताना वेळेवर जेवण करणं त्याला म्हणतात प्रकृती. पण पोटाला भूक नसताना सुद्धा अवेळी जाणं, हॉटेलमध्ये खाणं, जेवण करणं याला म्हणतात विकृती. पण या दोन्हीपेक्षा आपण जेव्हा जेवायला बसतो आणि त्याच वेळेला एखादा भुकेला पोटाचा, खपाट पोटाचा माणूस जर पुढे आला आणि त्याने जर विचारणा केली की बाबा रे, मी इतक्या दिवसापासून उपाशी आहे, पोटात अन्न नाही, कृपया मला जेवण दे, हे त्याचे शब्द ऐकल्याबरोबर आपल्यातलं मानव्य जागतं आणि आपण जेवण न करता आपल्या पुढचं ताट त्याला देऊन त्याची भूक शमवणं याचं नाव आहे संस्कृती. आदिवासी समाजाने हेच केलं. स्वतः उपाशी राहिला, स्वतः लंगोटी घातली, जंगलापहाडामध्ये दुःख झेललं, आपले राजवाडेसुद्धा लुटवून दिले, संपत्ती लुटवून दिली, दुसऱ्याचं कल्याण केलं, देशासाठी अर्पण केलं, देशासाठी जगला, माणसांसाठी जगला, पण स्वतः त्याने दुःख भोगलं, एक शब्दही तो बोलला नाही. हे जे समर्पण आहे राष्ट्राप्रती, मानवाप्रती, हे समर्पण ज्या संस्कृतीमुळे त्यांना दिलं ती म्हणजे आदिवासी संस्कृती. तर ती आदिवासी संस्कृती त्याची दुसरी प्रेरणा आहे. तिसरी प्रेरणा जी आहे ती आहे ऐतिहासिक प्रेरणा. आदिवासी समाजामध्ये अनेक वीर झाले, अनेक झुंजार लढवय्ये बंडखोर झाले. भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर या इतिहासामध्ये तुम्हाला हजारो शेकडो नावं दिसतील.
महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये बाबुराव शेळमाके, त्यानंतर राघोजी भांगरा आहेत, उमेड वसावा आहेत, असे अनेक लोक, झुंजार लढवय्ये लोक ब्रिटिश काळापासून देशासाठी लढत राहिले, जगत राहिले, मरत राहिले. बिरसा मुंडा आहेत, आलूरी सीताराम राजू आहेत, कितीतरी शेकड्याने नाव तुम्हाला देता येईल, ज्यांनी या देशाच्या संरक्षणासाठी आणि मायभूच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. असे अनेक लढवय्ये नेते झाले. राणी दुर्गावती सुद्धा लढली. अशा या अनेक लढवय्या वीरांगणा सुद्धा आदिवासी समाजाने देशाला दिल्या. या सर्वांचा इतिहास जर आपण शोधला तर आपल्याला त्यांच्या प्रेरणा खऱ्याखुऱ्यात घेता येतील. या इतिहासातली जी प्रेरणा मिळतं लेखकांना, आमच्या लोकांना, ती फार विशेषत्वाने ते त्याच्याकडे पाहायला पाहिजे. कारण ज्यांना इतिहास असतो तेच भविष्यकाळ निर्माण करू शकतात. ही प्रेरणा आदिवासी समाजामध्ये असल्यामुळे, शिकलेल्यांना ही प्रेरणा असल्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की आदिवासींची ऐतिहासिक प्रेरणा, त्यांचा इतिहास नव्या पिढीला निश्चित एक नवी स्फूर्ती देऊन जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा साहित्य निर्मिती होऊ शकेल. एवढं कशाला, आज या साहित्यिक प्रेरणेपासून आपले जे आदर्श आहेत, आपल्या अस्तित्व अस्मितेचे जे गौरव शिखरं आहेत, त्या गौरव शिखरांवर सुद्धा वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातून आमच्या आदिवासी लोकांनी लेखन केलं आहे. नाटकं लिहिली, कादंबऱ्या लिहिल्या, चरित्रलेखन केलं आणि बाकी इतरही स्फुट लेखन त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. तर ही प्रेरणा आहे ऐतिहासिक प्रेरणा आदिवासी साहित्याची. त्यानंतर धार्मिक प्रेरणा आहे. ही धार्मिक प्रेरणा म्हणजे त्यांच्या धर्मातून त्यांना जी प्रेरणा मिळते. आता प्रश्न या ठिकाणी असा निर्माण होतो की खरंच आदिवासींना धर्म आहे का, आणि धर्म नसेल तर प्रेरणा कुठून आली, हा लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम मला पुष्कळ वर्षापासून दिसून राहिला की आदिवासी हे तर हिंदू आहेत, आदिवासी हे तर ख्रिश्चन आहेत, वेगवेगळ्या धर्मामध्ये आदिवासी आहेत, त्यांचा धर्म कोणता आहे. जर त्यांचा कोणता धर्मच नसेल तर त्यांची धार्मिक प्रेरणा येणार कुठून, कसली धार्मिक प्रेरणा होऊ शकते साहित्याची. आता त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊन टाकलं आहे आणि मी सरळ सरळ सांगितलं आहे. माझे 3 सूत्र मी त्यावेळेला मांडले होते, आजही मांडले आहेत, पुढेही मांडत राहीन की आदिवासींच्या सबलीकरणासाठी, सशक्तीकरणासाठी, सर्वांगीण विकासासाठी, आपल्या अस्तित्व अस्मितेसाठी आणि आपल्या रक्षणासाठी आदिवासींना 3 सूत्र आचरणामध्ये आणणं निकडीचं आहे, फार गरजेचं आहे. आता हे जे सूत्र आहेत, हे जे 3 तत्व जे आहेत, हे 3 तत्व मी मांडले, माझ्या पुस्तकातूनही मांडले. त्रिसूत्री कार्यक्रम त्याला म्हटलं आहे मी. पहिला जो आहे आदिवासींच्या सशक्तीकरणाचा आधार तत्व, तो धर्म आहे. दुसरा आहे कायदा आणि तिसरा आहे राजकीय पक्ष आदिवासींचा. सध्या माझं राजकीय पक्षाकडे लक्ष सध्या नाही, पण मी संमेलन घेतलं आणि त्या संमेलनामध्ये राजकीय पक्षाची स्थापना मी केलीच. आदिवासी उलगुलान पार्टी म्हणून मी स्थापन केली आहे. हा भाग वेगळा, पुढे त्याचा प्रचार आणि प्रसार होणारच आहे. पण हे जे 2 तत्व मी मांडले की आदिवासींचा धर्म आहे निसर्ग धर्म. 16 नोव्हेंबर 2016ला गडचिरोली जिल्ह्यामधल्या दिबनामाल या गावी पूर्ण राष्ट्रीय स्तरावरचं आदिवासी धर्म संमेलन मी आयोजित केलं आणि त्या संमेलनामध्ये कधीही इतिहासात घडलं नसेल अशा सर्व धर्मातल्या लोकांना, विद्वानांना, मान्यवरांना, धर्माचार्यांना सर्वांना बोलवलं. त्यांचं भाषण कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. सर्वांनी विचार मांडले आणि या सर्व मान्यवरांनी आदिवासी धर्माला आशीर्वाद तर दिलेच,
पण हा धर्म जगाला प्रेरणा देईल असंही मत त्यांनी मांडलं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सबणीस सर ते आले होते. त्यांचं आता नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं आहे की आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य. त्यामध्ये माझ्यावर जो लेख लिहिला सरांनी, त्याच्यामध्ये दिबणामाल येथे धर्मसंमेलनामध्ये त्यांनी जे भाषण केलं ते संपूर्ण भाषण त्यांनी त्या पुस्तकात दिलेलं आहे. कृपया ते पुस्तक दिलीप राज प्रकाशनाकडून मागून घ्या, वाचा. 25 ते 26 लोकांवर, लेखकांवर, कवींवर, त्यांच्या ग्रंथांवर सरांनी सहृदयतेनं त्याचं मूल्यांकन केलं, समीक्षा केली आहे. अप्रतिम असं पुस्तक ते निघालं. मी पुन्हा सांगतो, दिलीप राज प्रकाशनाच्या या उपक्रमाबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. सांगायचा अर्थ असा की त्या कार्यक्रमानंतर आता आदिवासी धर्म स्थापन झाला. 2-3 कार्यक्रमही आम्ही घेतले धर्मावरचे. आणि आम्ही आता असंही ठरवलं, तीही चळवळ सुरू झाली की येणाऱ्या जनगणनेमध्ये धर्म कोणता लिहायचा यावरही चर्चा झाली. आणि सर्व आदिवासींनी आता आदिवासी धर्म लिहावा त्या रकान्यामध्ये असा एक सामूहिक निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय आज ना उद्या फलद्रूप होणारच आहे. संविधानामध्ये आदिवासी धर्माची नोंद करण्याचाही विचार आमचा सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ आम्ही आता कुठल्याही धर्माचे राहिलो नाही. आमचा स्वतंत्र धर्म आता अस्तित्वात आला आहे. आदिवासी धर्म म्हणजे निसर्ग धर्म. आणि माझा असा विश्वास आहे, सर्व धर्मांचा सन्मान ठेवून मी नम्रपणे सांगतोय की आदिवासी माणूस आता हा जो धर्म घेणार आहे त्या धर्मामध्ये त्याच्या अनेक पिढ्या जाणार आहेत. आपल्या मूळ धर्माकडे आता हा समाज वळणार आहे. त्यामुळे त्यांच्या धार्मिक प्रेरणासुद्धा आता तुम्हाला मान्य कराव्या लागतील. मराठी साहित्यामध्ये कुठल्याही प्रकारे या दृष्टीनं आजवर विचार झालेला नाही. पण आदिवासी साहित्यामध्ये या सगळ्या प्रेरणा घेऊन लेखन आता करावं लागणार आहे. आदिवासी साहित्यिकांनी धर्मालासुद्धा आपल्या जीवनात स्थान द्यावं. आदिवासी जीवनाचे अंतर्प्रवाह अभ्यासताना त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे अंतप्रवाहसुद्धा दुर्लक्षित करू नयेत. जाणीवपूर्वक त्या धर्माला, त्यांच्या धार्मिक भावनेला उठाव द्यावा असं मी या प्रसंगी आवाहन करतो. म्हणजे आमच्या आदिवासी साहित्याची प्रेरणा जी आहे ती आहे धर्म आमचा. आणि हजारो वर्षापासून हा धर्म आदिवासींच्या आचरणामध्ये आला आहे. आणि या पृथ्वीच्या पाठीवरील सर्व मानवांना एक ना एक दिवस निसर्ग धर्माकडे यावंच लागणार आहे. कारण वी आर ऑल बाउंड टू द नेचर. आणि एका विद्वानाने म्हटलं आहे, एका अभ्यासकाने म्हटलं आहे, एका शिक्षण तज्ज्ञाने म्हटलं आहे की गो बॅक टू नेचर, निसर्गाकडे परत जा. आणि हाच विचार आम्ही हजारो वर्षापासून आपल्या आचरणामध्ये आणत आहोत. आम्ही निसर्गाप्रमाणे जगत आहोत. तोच आम्हा आदिवासींचा धर्म आहे आणि ती आमच्या साहित्याची प्रेरणाही आहे. त्यानंतर पुढची जी प्रेरणा आहे तिला आपण आंबेडकरी प्रेरणा असं म्हणू. बाबासाहेब आंबेडकरांनी नवा धर्म दिला, बौद्ध धर्म स्वीकारला, दीक्षाभूमी नागपूरला तो स्वीकारला. बाबासाहेबांनी संविधान दिलं, विचार दिला, आचार दिला आणि एक युगप्रवर्तन झालं देशामध्ये. बाबासाहेबांच्या प्रेरणेतून दलित साहित्याचा उगम झाला. अनेक दलित साहित्यिक लिहायला लागले, बोलायला लागले आणि एक नवी क्रांती या देशामध्ये उभी राहिली. आज बाबासाहेबांचा आदर्श लोकांनी घेतला आहे आणि त्या विचारातून, त्या आदर्शातून दलित साहित्याचं लेखन सुरू झालं आहे. आंबेडकरी साहित्य संमेलने आता सुरू झाली आहेत. आणि बाबासाहेबांचा हा विचार जो आहे हा एक अत्युच्च महान विचार आहे, जो विचार सर्वांनी स्वीकारला पाहिजे. त्यातच खरं मानवाचं कल्याण आहे. आदिवासीतल्या अनेक लोकांनी तो विचार स्वीकारला आहे. ती आदिवासी
आहे आणि या प्रेरणेतून आता लेखन सुरू झालं आहे. म्हणून आंबेडकरी प्रेरणा ही आमच्या आदिवासी साहित्याची प्रेरणा आहे, जशी ती दलित साहित्याची प्रेरणा आहे. या प्रेरणेतूनही अनेक लोक लेखन करीत आहेत. ती आमची निकड आहे, तो आमचा आदर्श आहे. आणि पुन्हा एक प्रेरणा अशी आहे की प्रत्येक समाज हा अनेक पक्षामध्ये विखुरला आहे आणि बाबासाहेबांनी जो डेमोक्रॅटिक पॅटर्न आपल्या पुढे ठेवला की समाजामध्ये राजकारण न करता एकाने पक्षाकडून राहावं आणि काही लोकांनी विपक्षामध्ये काम करावं. एकाने एका गटाने प्रश्न ठेवायचे आणि दुसऱ्या गटाने सत्तेमध्ये असलेल्या ते प्रश्न सोडवायचे. याला बाबासाहेबांनी खरी लोकशाही म्हटली आणि हा पॅटर्न त्यांनी दिला, पॉझिटिव्ह निगेटिव्हचं राजकारण ज्याला म्हणतो आपण. तर त्या दृष्टीने आम्हाला हा विचार आम्ही मान्य करतो आणि तशाच प्रकारे आमची वाटचाल आता सुरू झालेली आहे. म्हणून बाबासाहेबांचा आदर्श आम्ही ठेवला आहे. आमच्या साहित्याची ती प्रेरणा आहे. त्या प्रेरणेतून बाबासाहेब काव्यातून उतरून राहिले, कादंबरीतून घेऊन राहिले, वैचारिक लेखनातून बाबासाहेब प्रगटून राहिले आदिवासींच्या. मी स्वतः बाबासाहेबांवर पुस्तकं लिहिलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आदिवासी चळवळ म्हणून, की बाबासाहेबांनी आदिवासींसाठी नेमकं काय केलं याची जाणीव आमच्या लोकांना नाही. एक गैरसमज निर्माण करण्याचा समाजात प्रयत्न होताना मला दिसला. म्हणून नेमकं बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, किती सुंदर काम केलं, आमच्यासाठी किती मौलिक विचार बाबासाहेबांनी मांडले, हा धागा धरून मी ते पुस्तक प्रकाशित केलं. ते प्रसिद्ध झालं आहे. त्यामुळे आता ती एक आमच्या साहित्याची प्रेरणा आहे. आणि काही लोक, मी आत्ताच बोललो की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचं राजकारण कोणत्याही समाजाने एकाच पक्षात राहता कामा नये, ही जी धारणा आहे ही अत्यंत महत्त्वाची धारणा आहे. सगळ्या लोकांनी, विचारवंतांनी वेगवेगळ्या पक्षात काम केलं आहे आजपर्यंतचा इतिहास पाहिला राजकीय तर. आणि एक समाज अनेक पक्षामध्ये विखुरला असतो तेव्हा मार्क्सवादी विचारधारा जी आहे ती विचारधारा घेऊन आदिवासीमधले काही कार्यकर्ते काम करत आहेत, समाजाची सेवा करत आहेत, समाजाला पुढे नेत आहेत. विचार हा मार्क्सचा आहे, लेनिनचा विचार आहे. पक्ष आहे मार्क्सवादी पक्ष. त्या प्रेरणेमधून सुद्धा, त्या पक्षामध्ये राहून सक्रिय कार्य करून सुद्धा त्या विचाराचा धागा धरून काही कवी लेखक, प्रतिभावंत लेखक साहित्य निर्मिती करू लागल्यात आदिवासींमध्ये. म्हणजे ती सुद्धा आदिवासी साहित्याची एक महत्त्वपूर्ण प्रेरणा आहे असं मला जाणवून राहिलं आणि केलं पाहिजे. या सर्व आदिवासी साहित्याच्या प्रेरणा मी तुम्हाला सांगितल्या. या सर्व प्रेरणांमधून एक नवचित्र निर्माण होईल, समग्र आदिवासी साहित्याचं दर्शन त्यातून होईल आणि ते दर्शन आदिवासींच्या नव्या पिढीला अत्यंत मार्गदर्शक राहणार आहे. मित्रांनो, हा जो समाज आहे हजारो वर्षापासून दुःखामध्ये जगला, उपेक्षेच्या वणव्यामध्ये होरपळला, जंगला आणि पहाडामध्ये बंदिस्त राहिला. त्यामुळे या समाजाला आजपर्यंत कोणीही संरक्षण आरक्षण दिलं नव्हतं. पण संविधानामुळे आम्हाला आरक्षण मिळालं आणि आता आम्ही उत्थानाच्या मार्गाला चाललेलो आहोत. ही घडी जी आली ती आदिवासींच्या अनेक महापुरुषांच्या प्रयत्नामुळे आली. बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे आम्हाला हे सगळं सुख मिळालं, आनंद उपभोगता येऊन राहिला आणि एक नवं पर्व आम्ही जगून राहिलो क्रांतीचं. खरं तर या सगळ्या गोष्टी आजच्या समाजाला सांगण्याची फार गरज आहे आणि आदिवासी साहित्यातून हे सगळं लोकांच्या पुढे आलं पाहिजे. मित्रांनो, आज अनेक लोक लिहू लागले आहेत, त्याचाही थोडासा परामर्श घेतला पाहिजे. कारण साहित्याचं हत्यार आमच्या हाती आहे, लेखणी आमच्या हातामध्ये आहे. तलवारीपेक्षा लेखणीचे घाव फार जबर असतात, खोलवर असतात.
म्हणून लेखणीच्या तलवारी करणारे लेखकसुद्धा आमच्या कवयित्री आहेत, कवी आहेत. अनेक लोक आज लेखन करू लागले. त्यांची नावंसुद्धा तुम्हाला कळली पाहिजे. म्हणजे आदिवासी समाजामध्ये कोण प्रतिभावंत काय करत आहेत हे तुम्हाला समजण्याची गरज आहे. पहिल्या पिढीमध्ये आमचे मित्र झाले भुजंग मेश्राम, वाहरू सोनवणे आहेत. भुजंग मेश्राम आज आपल्यामध्ये नाही, पण त्यांच्या कविता आणि त्यांचं लेखन हे फार श्रेष्ठ दर्जाचं आहे. वाहरू सोनवणे आज वयाच्या 17व्या वर्षामध्ये जगून राहिले. त्यांचंसुद्धा साहित्य त्यांना अनेक पुरस्काराने भूषवलं गेलं. त्यांनीसुद्धा नव्या जाणीवेनं लेखन केलं आहे, काव्य केलं आहे. त्यांचे 2-3 कविता संग्रह प्रकाशित झाले. आणि खरं म्हणजे मला अभिमान वाटतो वाहरूदादांचा की आदिवासी धर्म आणि संस्कृतीचे ते उपासक आहेत आणि आपली जीवनमूल्य ते जीवनामध्ये नेहमी वापरत असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये मी त्यांच्यासोबत राहिलो. त्यांनी सदैव आपल्या संस्कृतीचा अभिमानास्पद उल्लेख केला. आपली सांस्कृतिक धार्मिक मूल्य सांगितली, जगण्याचं सूत्र सांगितलं, त्यांची जीवनमूल्यही त्यांनी मांडली. ते आमच्यासाठी एक नव्या प्रेरणा घेऊन आले आहेत. म्हणून वाहरूदादांचं योगदान या साहित्य निर्मितीत अमान्य करता येतच नाही, ते मान्यच करावं लागेल. त्यानंतर व्यंकटेश आत्राम आहेत. व्यंकटेश आत्रामाने गोंडी संस्कृतीच्या संदर्भ हा ग्रंथ लिहिला आणि गोंडवानाची संस्कृती किती महान होती आणि त्या संस्कृतीने काय दिलं जगाला हे संदर्भ लेखन त्यांनी केलं. रामायण महाभारत काळातले पुरावे दिले, त्याही पूर्वीच्या काळातले पुरावे दिले आणि ही संस्कृती किती जुनी आहे याचाही विचार त्यांनी प्रकर्षाने ससंदर्भ त्या पुस्तकात मांडला आहे. त्यानंतर आमचे अनेक मित्र आहेत, जसं बाबाराव मडावी आहेत, दशरथ मडावी आहेत, वसंतराव कनाके आहेत, कृष्णकुमार चांदेकर आहेत, प्राध्यापक वामन शेळमाके आहेत, कुसुम आराम आहेत, उषा किरण आत्राम आहेत कवयित्रींमध्ये, सुनील कुमरे आहेत, पितांबर कोडापे आहेत. असे अनेक लोक लिखाण करत आहेत, लेखन करत आहेत. आमच्या सोबतीनं असलेले रामचंद्र जंगले म्हणून ठाण्याला जे कवी आहेत, प्रतिभावंत आहेत, त्यांची जवळपास 15 ते 16 पुस्तकं प्रकाशित झाली. कविता संग्रह त्यांचे अनेक आहेत. त्यांनी आत्ताच आदिवासी धर्म नावाचा कविता संग्रह प्रकाशित केला. म्हणजे कोणकोणत्या डायमेन्शननी आदिवासी लोक लिहून राहिले हे आता आपल्या लक्षात येईल. नाटक लिहिलं गेलं आहे, कादंबरीवर लेखन सुरू आहे, बरेच लोक लिहून राहिलेत. आमच्या मॅडम आहेत, गावित मॅडम, त्या नगरला असतात, कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत, त्यांना PhD मिळाले आदिवासी साहित्यात. पुष्पा गावित मॅडम आहेत. असे जे अनेक लोक आहेत जे आज लेखन करू लागले आहेत. खरं म्हणजे या लोकांना आपण धन्यवाद दिले पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आपणच आपल्या लोकांचं कौतुक करणार नाही तर कोणी करायचं आपल्या माणसाचं कौतुक? आपलं बाळ जरी शेंबडं असलं, त्याला चालता येत नसलं, त्याला बोलता येत नसलं तरी आपण शिकवतो, त्याला संस्कारित करतो, त्याचे लाड करतो आपण. असाच प्रकार आदिवासींनी आता आपल्या साहित्याच्या आणि साहित्यिकांच्या संदर्भात हे आचरण ठेवलं पाहिजे की आपल्या माणसांच्या कलाकृती जाणीवपूर्वक आपल्या स्टॉकमध्ये ठेवा, वाचा त्या, आणि काय विचार मांडले आहेत त्या नव्या पिढीने हे समजून घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, असं माझं सांगणं आहे. कारण ग्रंथ वाचण्याशिवाय रीडिंग अँड रायटिंग मेक्स मॅन परफेक्ट. त्यामुळं साहित्याचं लेखन करणं फार गरजेचं आहे, तसं ते वाचनसुद्धा करणं आवश्यक आहे. पहिल्या साहित्य संमेलनामध्ये एक प्रश्न विचारला होता शेवाळकर सरांनी. ते प्रमुख वक्ते होते त्या संमेलनामध्ये. त्यांचा प्रश्न आज मला आठवतो आणि मी अनेक वेळा तो प्रश्न आठवून त्याचं उत्तरही दिलं. आपल्या भाषणामध्ये सरांनी प्रश्न केला होता की आज आदिवासी साहित्याची चळवळ उभी झाली भद्रावतीमधून, पण हे साहित्य किती लिखाण करण्यात आलं, शब्दरूपामध्ये किती प्रगटलं आणि या साहित्याचे वाचक किती,
असा एक प्रश्न सरांनी त्यावेळेला उपस्थित करून सर्वांना चूप केलं होतं, मौन झाले होते सगळे श्रोते त्यावेळेला, कारण त्यावेळेला ही नुकती सुरुवात होती. पण आता मात्र आपण या प्रश्नाचं अचूकपणे आणि प्रात्यक्षिक रूपानं आपण उत्तर देऊ शकतो की आज आमच्याकडे नाही तरी कमीत कमी 200 ते 300 ग्रंथ आदिवासी साहित्यावरचे आहेत. समीक्षा क्षेत्रामध्ये लोक लिहून राहिले, नाट्य क्षेत्रामध्ये लेखन सुरू आहे, लेखनामध्ये आहे, इतिहास लिहून राहिले, कवितेमध्ये तर 60-70 कवी आदिवासींचे लोक आहेत ज्यांचे कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत. तेव्हा आज आमच्याजवळ वाचणारेही आहेत आणि लिहिणारेही आहेत, परंतु वाचणाऱ्यांची संख्या त्या मानाने थोडीशी कमी झाली. ही आवड आपण जोपासली पाहिजे, आपल्या लोकांचं साहित्य आपण वाचलं पाहिजे. आणि हे जर वाचलं नाही तर या साहित्याचा वर्ग निर्माण होणार नाही, कारण ज्यांना वाचक वर्ग मिळत नसतो ते साहित्य आज ना उद्या ते विचार मातीमोल होत असतात. म्हणून आपल्या साहित्याचं आपणच संगोपन केलं पाहिजे, या दृष्टीनं ती आपण वाटचाल केली पाहिजे असं माझं मत आहे. मित्रांनो, अनेक प्रश्न आज आपल्या पुढे आहेत. जागतिकीकरणाचा प्रश्न आहे, नक्षलवाद हा सुद्धा एक प्रश्न आहे, वनवासीकरण हा सुद्धा एक प्रश्न आहे. अनेक प्रश्न आणि समस्या आज आमच्या पुढे आहेत. स्वरूप बदलत चाललं आहे त्या समस्यांचं. काळ जरी बदलला, स्वरूप जरी बदललं, पण आज सुद्धा आदिवासी समाज त्याच संघर्षाच्या पायरीवर उभा आहे. रूप बदलून, स्वरूप बदलून त्या समस्या आमच्या पुढे येतच आहेत. आणि सगळ्यात मोठी समस्या आपल्या संस्कृतीला, आपल्या अस्मितेला, अस्तित्वाला निर्माण झाली आहे ती म्हणजे जागतिकीकरणाची. हा जागतिकीकरणाचा अश्व परराष्ट्रामधून आपल्या देशामध्ये येऊन राहिला, उधाणतो आहे हा अश्व. आणि या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये खरं म्हणजे आपण टिकून राहणार आहोत की नाही, आपण संघर्षाला उतरणार आहोत की नाही, हा एक गंभीर प्रश्न माझ्याच पुढे आहे. इकडे जंगलामध्ये नक्षलवाद आहे, मरतो आदिवासी आणि मारतोय आदिवासी. पोलीस खात्यामध्येही आदिवासी आहेत आणि नक्षलवाद्यांच्या टोळीमध्ये सुद्धा आदिवासी काम करून राहिले. म्हणजे दोन्ही काम आदिवासींच्या माध्यमाने होत असल्यामुळं आदिवासींच्या वंशविच्छेदनाची प्रक्रिया आणि ती समस्या आपल्यापुढे उभी आहे. हाही विचार फार गांभीर्यानं लोकांनी केला पाहिजे. यावरही लेखन होण्याची गरज आहे. तो प्रश्न त्यागून चालणार नाही. गांभीर्यानं, आत्मीयतेने या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरच ते खऱ्या अर्थानं आदिवासी साहित्य होईल असं मला वाटतं. मित्रांनो, खरं म्हणजे आदिवासी साहित्याचा विचार करताना समाजाला जो वाटा द्यायचा आहे साहित्यातून, हा वाटा आपण का देतो याचं कारण असं की समाज आणि साहित्य हे बिंब आणि प्रतिबिंबासारखं असतं. मी पहिल्यांदाच सांगितलं की ज्या समाजाला साहित्य नाही तो समाज मृतावस्थेमध्ये जगतो. त्यामुळं साहित्याचं महत्त्व तर आहेच, पण लेखणीचं दायित्वही समाजाच्या पुढे आहे. कारण साहित्य हा समाजाचा आधार असतो, तो आरसा असतो. इट्स ए मिरर ऑफ दी सोसायटी. समाजाचा जर तो आरसा आहे तर त्या आरशामध्ये समाजाला आपलं रूपडं, आपलं व्यक्तित्व, आपल्या भावना, जाणीवा शोधता येऊ शकतात, पाहता येऊ शकतात. म्हणून त्याला समाजाचा आरसा म्हटलं आहे. आणि हे जर आपण मान्य करत असू तर आपलं एक लेखणीधारक म्हणून, एक कवी म्हणून, लेखक म्हणून, प्रतिभावंत म्हणून आपण आपल्या समाजाच्या उत्थानासाठी हे दायित्व स्वीकारलं पाहिजे. मला एक गोष्ट सांगितली पाहिजे चर्चेदरम्यान की आदिवासी साहित्य हे आदिवासींच्या जीवन जाणीवांचं साहित्य आहे. ते त्यांच्या मुक्तीचं शस्त्र आहे, त्यांच्या स्वप्नांचा तो आधार आहे. आणि खरं म्हणजे त्यांचे जेवढे काही ट्रेंड्स आहेत, अंतप्रवाह आहेत,
त्या सर्वांना सोबत घेऊन जाणारी ही एक संहिता आहे आदिवासी साहित्य. या साहित्याच्या संदर्भात आता या संकल्पना हळूहळू साकारू लागल्या आहेत, पुढे येऊ लागल्या आहेत. माझं एवढंच सांगणं आहे की आदिवासी समाज ही काही एक जात नव्हे किंवा जमात नव्हे. आदिवासी समाज हा अनेक जमातींचा समूह आहे. आणि हेही लक्षात ठेवलं पाहिजे की हा समूह जातीनिरपेक्ष जातीविहीन समुदाय होताच भूतकाळामध्ये, याचीही उदाहरणं आहेत. एक स्टेफन फक्स म्हणून लेखक झाले, त्यांनी बरंच लेखन केलं आहे आदिवासींवर. एबओरिजिनल ट्राईब्स ऑफ इंडिया या नावाचं पुस्तक आहे त्यांचं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सरळ सरळ म्हटलं आहे, इट इज स्टेटेड दॅट इन द पास्ट all these tribes interdined and intermarried frequently and without any unpleasant consequences. The caste discrimination was introduced in the tribals when the leading tribes came into contact with the Hindus and gradually adopted their caste principles. या ठिकाणी हिंदू म्हणून जरी वापर केला असेल लेखकांनी, पण सगळ्या धर्मामध्ये आदिवासी ओढल्या गेले. आपापल्या धर्माचे टिडे लावले आदिवासींनी अनेक धर्मामध्ये जाऊन. याचा अर्थ असा या लेखकाच्या म्हणण्याचा की जुन्या काळामध्ये हजारो वर्षामध्ये आदिवासी समाज हा एकसंघ होता. अनेक जमाती नव्हत्या, त्यांच्यामध्ये जाती नव्हत्या, त्या टोळ्या होत्या, ट्राईब्स होत्या. आणि यांच्यामध्ये रोटी आणि बेटी व्यवहार चालत असे. कुठलाही भेदभाव नव्हता त्यांच्यामध्ये भूतकाळात. मग आता हे सगळं अलीकडे का वाढलं? अनेक जातीमध्ये का रूपांतरित झालेत ते? का त्यांच्यामध्ये भेदभाव वाढला? हे सगळं आदिवासींच्या एकतेला भंग करणाऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा माझं असं अनेक डायस्पोरांना मी हे सांगत असतो की बाबा रे, आदिवासी समाज हा अनेक जमातींचा बनला आहे, अनेक टोळ्यांचा तो समूह आहे. तेव्हा तुम्ही ही जात म्हणून त्याला स्वीकारू नका. आपण सगळे आदिवासी आहोत, या देशाचे मूळ मालक आहोत, निवासी आहोत. या दृष्टीने तुम्ही विचार करा. जातीचा उल्लेख करू नका, भेदभाव करू नका. ही एकतेची जाणीव, एकात्मतेची जाणीव, राष्ट्राची जाणीव, ह्या सगळ्या जाणीवा तुमच्या लेखनातून प्रकट झाल्या पाहिजे. कारण ही भूमी आमची आहे, हा देशच आमचा आहे. आणि महात्मा फुल्याने हे तर मान्यच करून टाकलं आहे. गोंड भिल्ल क्षेत्री होते मूळधनी, इराणी मागुणी आले येते. गोंड भिल्ल शूर छराळे तोडिले, हाकलून दिले राणवणी. त्यांनी गोंड भिल्ल ह्या ज्या जमाती आहेत, गोंड भिल्ल संथाल ह्या ज्या जमाती आहेत, खासी गारो, ह्या अत्यंत प्राचीन जमाती आहेत या देशातल्या. आणि त्याच्या देशाच्या मूळ धणी आहेत, मालक आहेत, असं महात्मा फुल्यांनी त्यांच्या समग्र वाङ्मयामध्ये लिहून ठेवलं आहे. हे जर मान्य असेल तर या देशावर आपलं प्रेम असलं पाहिजे. मातृभूमीवर आपण प्रेम जसं करतो, आईवर प्रेम करतो, तसं मातृभूमीवर प्रेम केलं पाहिजे. कारण ती आपली भूमी आहे, आपली माता आहे ती. आणि ही एकतेची जाणीव, एकात्मतेची जाणीव आपल्या साहित्यामधूनही प्रवाहित झाली पाहिजे. बाबासाहेब म्हणाले होते साहित्यिकांना उद्देशून एका संमेलनामध्ये, तुमच्या लेखणीचं तेज हे जंगला पहाडामध्ये आणि अंधारा वस्तीमध्ये जगणाऱ्या लोकांपर्यंत प्रवर्धित झालं पाहिजे. तुमच्या लेखण्या त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे, तुमचं साहित्य पोचलं पाहिजे. हीच त्यांची भावना आपणही आपल्या आचरणात उतरवली पाहिजे. आपलंही साहित्य जंगला पहाडामध्ये गेलं पाहिजे, शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे. आणि त्याच्या लंगोटीचा विचार, त्याच्या जगण्याचा विचार, त्याच्या इंद्रधनुष्याचा विचार, बाणाचा विचार, त्याच्या गुल्हेरचा विचार, त्याच्या शिकारीचा विचार, हे सगळा विचार त्या साहित्यामधून प्रसारित झाला पाहिजे, प्रसृत झाला पाहिजे. आणि तो माणूस आहे या धारणेनं आपण लेखन केलं पाहिजे, तरच ते खरं म्हणजे आदिवासी साहित्य होईल असं मला वाटतं. तेच दायित्व या साहित्याचं असलं पाहिजे अशी माझी ठाम धारणा आहे. तेव्हा सामाजिक दायित्व लक्षात घेऊन सामाजिक जाणीवेनं लेखन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मी स्वतः या जाणीवेनं लेखन करत आहे. माझीही जवळपास
15 ते 20 पुस्तकं प्रकाशित झाली. आणि मला याचा आनंद आहे की जेव्हा आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेला शोधूनही आदिवासी साहित्य काय आहे माहीत नव्हतं लोकांना. किंबहुना आदिवासी साहित्य असू शकते या जंगलापाडामध्ये राहणाऱ्या लोकांना जंगली लंगोटे, राक्षस, पिशाच, दैत्य, चेपट्या नाकाचे नरभक्षक अशा ज्या हजारो शब्दांनी त्यांना हिणवल्या गेलं, साहित्यामधूनही ते प्रगटल्या गेलं, तेव्हा अशा मांडू शकते का ही जी आश्चर्याची चर्चा चालते ना समाजामध्ये, ती आता चालू नये या दृष्टीनं आपली वाटचाल आपण ठेवली पाहिजे. आता त्यांना जाणवेल असे म्हणणाऱ्यांना की जुन्या साहित्यामध्ये तुम्ही जे आम्हाला हिणवलं, आमच्या नव्या साहित्यामध्ये तुम्हाला आता गौरवाने जगवता आलं पाहिजे, आम्हाला हा इशाराही आम्ही दिला पाहिजे. आणि मला आनंद वाटतं की एकाही आदिवासी संबंधामध्ये मी जे लेखन पाहिलं नव्हतं, आज हे आदिवासी साहित्य केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर भारतामधल्या अनेक विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमाला आलं आहे, सिलेबसमध्ये आलं आहे. स्वतंत्र प्रश्नपत्रिका निर्माण झाल्या आदिवासी साहित्यावर, दलित साहित्यावर, जण साहित्यावर. ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. व्याख्यानं होऊन राहिली, सेमिनार्स होऊन राहिले आदिवासी साहित्यावर, वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या विषयांना घेऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सेमिनार्स होतात. आणि मला हेही सांगितलं पाहिजे की यासोबतच धर्मावरही आता जागृती होऊन राहिली आहे, त्याच्यावरही चर्चा होऊन राहिल्या आहेत. रांची झारखंडमध्ये तिथल्या ट्रायबल रिसर्च सेंटरने, रामदयाल मुंडा ट्रायबल रिसर्च सेंटर या संस्थेने पुढाकार घेऊन जानेवारी महिन्यामध्ये जागतिक स्तरावरचं धर्मसंमेलन म्हणजे ट्रायबल फिलॉसॉफी घेतले. आणि त्या संमेलनामध्ये रांचीला 6 राष्ट्राचे लोक आले होते. ऑस्ट्रेलियापासून, अमेरिकेपासून, ब्रह्मदेशपासून. आणि त्या संमेलनामध्ये मी महाराष्ट्रातर्फे मी गेलो होतो. माहेश्वरी गावित होत्या. त्यानंतर आपले गडचिरोलीचे काही विचारवंत होते. असे 5 ते 7 लोक आम्ही त्या संमेलनामध्ये सहभागी झालो. त्यांनी स्मरणिकाही काढली, आता ती तुम्हाला वाचायला मिळेल. त्याच्यामध्ये लेख आहे धर्माबद्दल. ही क्रांती आता हळूहळू होत आहे, हे याचं दर्शन आहे. आणि हे सगळं दर्शन आदिवासींपर्यंत पोचण्याची गरज आहे. आणि ते पोचवणं आपलं दायित्व आहे आणि या समाजाला जागवणं आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट मला हेही सांगितली पाहिजे की आदिवासी साहित्याकडे आता मोठ्या कुतूहलानं पाहिल्या जातं, त्या सन्मानाने पाहिल्या जातं, शिकवल्या जातं. आणि विशेष म्हणजे आदिवासी साहित्याचा हा जो मार्ग आहे, हा जो नवीन विचार आला आदिवासी साहित्याच्या नावाने, हा विचार घेऊन अनेक संशोधनं याच्यावर होऊन राहिली. अनेक विद्यापीठांमध्ये PhD आदिवासी साहित्यावर लोक करून राहिले. अनेकांना PhD MPhils मिळाले, अशा पदव्या मिळाल्या. आणि त्याद्वारे सुद्धा आदिवासी साहित्याची चळवळ आता फोफवायला लागली. पुढे म्हणून नाही, माझ्या स्वतःच्या साहित्यावर 7 लोकांनी PhD केली, 3 लोकांना PhD मिळाली आणि 4 लोकांनी प्रबंध सादर केले आहेत विद्यापीठाला. वेगवेगळ्या गोंडवाना विद्यापीठ आहे, पुणे विद्यापीठ आहे, मराठवाडा विद्यापीठ आहे बाबासाहेब आंबेडकर, नागपूर विद्यापीठ आहे. अशा वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये माझ्या साहित्यावर संशोधनं झाली आणि PhD मिळून राहिल्या त्यांना. मला खूप आनंद आहे. जेव्हा पहिलं साहित्य संमेलन मी घेतलं, खूप हालअपेष्टा मी सोसल्या, आर्थिक झळ सोसली. परंतु माझे जे कार्यकर्ते होते त्यावेळचे, त्या लोकांनी मात्र मला खूप सहकार्य केलं. आणि त्या सहकार्यातून, त्या प्रेमातून, त्या भावनेतून, समाजाच्या दायित्वातून ते संमेलन मोठ्या सुंदर रीतीनं पार पडलं. त्याचे हे फळं आहेत, त्याची ही फलश्रुती आहे असं मला वाटतं. आजच्या सुद्धा घडीला या वयातही माझे फार सक्रिय मित्र आहेत, प्रेमाचे बंधन असलेले माझे सहकारी कार्यकर्ते आहेत. सुनील कुंबरे आहे, पितांबर कोडापे आहेत, भाऊराव मडावी आहेत आणि इतरही काही कार्यकर्ते आहेत.
ज्यांनी संपूर्ण जीवन या रांजल्या गांजल्या आदिवासींसाठी समर्पित केलं आहे. आजही त्यांची चळवळ वाटचाल सुरू आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट मी मानतो. मी जाता जाता एकच सांगेन, सर्व आदिवासी साहित्यिकांना, विचारवंतांना, प्रतिभावंतांना माझं एकच सांगणं आहे की हजारो वर्षापासून आपण विघटित राहिलो, संघटित कधीच राहिलो नाही, टोळ्या टोळ्यांनी राहिलो, पण अस्मितेने जगलो. हे जरी खरं असलं, पण वर्तमानामध्ये आव्हानं बदलली आहेत, प्रश्न बदलले आहेत, संदर्भ बदलले आहेत. इतिहास नव्याने लिहिला जाऊ शकतो आणि प्रत्येक समाज हा आपल्या अस्मितेसाठी धडाडतो आहे, झटतो आहे आणि प्रत्येकांची आंदोलनं सुरू आहेत. अशा या संक्रमणात्मक काळामध्ये आपण आपल्या केवळ एका जातीचा विचार न करता गोंड, भिल्ल, परधान, गोंड, कोलाम, कोरकू, महादेव, कोळी, वारली, कातकरी, संथाल, मुंडा, चेरो, गारो, ही जी जातीय उतरंड आहे आणि हे जे निशांस आहेत, ह्या संपूर्ण जाती आपल्याला विभागणाऱ्या आहेत. माझा असा विचार आहे की या संपूर्ण जाती आपण डिसॉल्व केल्या पाहिजे आणि वी शुड फॉरगेट ऑल these feelings in one feeling that I am आदिवासी, I am ट्रायबल. हा एकच विचार आपण ठेवला पाहिजे आणि हाच विचार आपल्या साहित्यातून, आपल्या लेखणीतून प्रवर्धित झाला पाहिजे. त्यातच खऱ्या अर्थाने आपलं कल्याण आहे, आपलं सुख आहे. जाता जाता एक कविता सांगतोय. आमची एक माता आहे, भगिनी आहे, ती वारली जमातीतील आहे. ती भगिनी सह्याद्रीच्या घाटामध्ये जाते आणि त्या सह्याद्रीच्या घाटामध्ये जाताना पोटासाठी तिचं लहानचं लेकरू ती कमरेला बांधून सह्याद्रीमध्ये जाते. तिथं गेल्यानंतर करायचं कसं, कसं मोहडोंबरी वेचायची, कसं चारोळ्या वेचायच्या, काय करायचं म्हणून ती वेली तोडते आणि त्या वेलीचा पाळणा 2 रांजीच्या बुडाला बांधून पाळणं तयार करते. तिथे पाळणा घालण्यासाठी रेशमी कापड नाही तिच्याजवळ, तर ती चिरगुट ती त्या वेलीला गुंडाळून पाळणा तयार करते आणि त्या ठिकाणी ती बाळाला झोपवते आणि त्याला झोपवल्यानंतरच ती जंगलामध्ये जाते. पोटासाठी वनवन करते, फिरते. ती झोपवताना जे गीत सादर करते तीही खरी आपल्या साहित्याची प्रेरणा आहे. ती त्या बाळाला म्हणते की बामणाच्या जन्माला जाशील तर लिखू लिखू मरशील. बामणाच्या जन्माला जाशील तर लिखू लिखू मरशील. मारवाडी होशील तर तोलून तोलून मरशील. चंबाराच्या जन्माला जाशील तर वाहनात ज्योती करून करून मरशील. पण वारल्याच्या जन्माला जाशील तर जंगलचा राजा होशील. याचा अर्थ असा आहे की या सामाजिक वर्णव्यवस्थेमध्ये, जाती व्यवस्थेमध्ये तिला ब्राह्मण, मारवाडी, इतर जमातीचं होणं पसंत नाही. ती आपल्या मुलाला, त्या बाळाला हा संदेश देते की बाबा रे, तुला व्हायचं असेल तर जंगलचा राजा हो. म्हणजे निसर्गाशी तिचा संबंध किती जवळचा आहे, तिच्या भावना पहा. या भावनेतूनच साहित्य निर्माण होण्याची गरज आहे. आपल्या माता भगिनींचं जीवन कसे दुःखमय आहे हेही यातून ध्वनित होतं आणि त्यातून मिळणारा संदेश आहे उज्ज्वल संदेश आपल्याला मिळतो. तेव्हा आदिवासी साहित्य अत्यंत मौलिक, विचारधन आणि पुढारलेलं दैदिप्यमान असं साहित्य आहे आणि कुचाडकीच्या भावनाने ते स्थारणही. म्हणून या आदिवासी साहित्याचे जे जे शिल्पकार आहेत, लेखणीधारक आहेत, त्या सर्वांनी आता आपल्या लेखण्या परजल्या पाहिजे. त्याचा हत्यारासारखा वापर केला पाहिजे. आणि पुन्हा मी सांगतो की 3 सूत्र आपल्या सशक्तीकरणाचे मी मांडले. आदिवासी धर्म, आदिवासी कायदा. आपण सगळे लोक म्हणतो की वी आर नॉट हिंदूज, वी आर नॉट ख्रिश्चन्स, नॉर मोहम्मडन्स, नॉर इस्लाम. आपण कोणत्याही धर्माचे नाही आहोत. ज्या अर्थी आपला धर्म हा आदिवासी धर्म आपण स्वीकारला, याचा अर्थच आहे की या संपूर्ण धर्मामधून जी फिलॉसॉफी, जे तत्त्वज्ञान येणार आहे, त्या तत्त्वज्ञानाप्रमाणे आता आपला कायदासुद्धा आला पाहिजे. कारण भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये आदिवासी कायदा नाही, इस्लामिक लॉ आहे.
ख्रिश्चनला आहे, हिंदूला आहे, पण या देशाचे मूळ रहिवासी असलेले ज्यांच्या पंचायती आहेत, ज्यांचे न्यायनिवाडे करण्यासाठी त्यांच्या ऑर्गनायझेशन्स आहेत जंगला पहाडामध्ये, जसं भिल्लांची पंचायत आहे, प्रधानांची प्रधान पंचायत आहे, गोंडांची पंचायत आहे, कोरकूंची आहे, प्रत्येक आदिवासी जमातीची आपली एक स्वयंभू अशी स्वतंत्र पंचायत आहे, न्यायव्यवस्था. ह्या सगळ्या कायद्याचा अभ्यास कोणीतरी केला पाहिजे ना, हे आलं पाहिजे साहित्यामधून. आणि त्या दृष्टीनं न्यायव्यवस्थेमध्ये, भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये आदिवासी कायदा नावाचा अध्याय सुरू झाला पाहिजे. या ईर्षेपायीच मी आदिवासी साहित्याचा प्रवाह, आदिवासी साहित्याची चळवळ, अनेक दुःख सहन करून भद्रावतीला जी राबवली, त्याची जी चित्र आज, त्याचे जे पडसाद आज उमटले. आता माझं दुसरं प्लॅन असं आहे की आदिवासी कायदा हा न्यायव्यवस्थेमध्ये आला पाहिजे. त्या दृष्टीनं प्रयत्न मी करून राहिलो. या दृष्टीनं सुद्धा आदिवासी प्रतिभावंतांनी आपला विचार करावा अशी माझी त्यांना सूचना आहे. आणि राजकीय पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा त्यांनी वाटचाल सुरू करायला हरकत नाही. आपला राजकीय पक्ष असल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही, याही मी या निर्णयाला पोहोचलो. काही लोकांनी राजकीय पक्षाची स्थापना केली आहे, काही जागाही निवडून आणल्या आहेत आपल्या त्या प्रांतामध्ये, विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये. पण संपूर्ण भारतीय पातळीवर, देशाच्या पातळीवर असा सार्वभौम राजकीय पक्ष आदिवासींचा नाही. नारायणसिंह उईके यांनी तसा प्रयत्न केला होता. आदरणीय बाबुरावजी मडावी यांनी सुद्धा तो प्रयत्न केला होता. काही विचारवंत नेते मंडळी त्या दृष्टीने वाटचाल करत गेले, पण यश अजूनपर्यंत आलेलं नाही. का आलं नाही, का येऊ नये, हा सुद्धा गंभीर प्रश्न आदिवासींनी विचारात घेतला पाहिजे. आणि आपल्या लेखणीद्वारे या प्रश्नावर चर्चा केली पाहिजे अशी माझी एक नम्र विनंती आहे. मी खूप काही बोलून गेलो. आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आज वयाच्या 63व्या वर्षीसुद्धा मला खूप त्रास होत आहे. शुगर बीपीचा मी पेशंट आहे. त्रास वाढत चालला आहे. जीवनाला एक मर्यादा आहे. किती वर्ष जगणार याचा काही भरवसा राहत नाही. जिंदगी तो बेवफा है, एक दिन ठुकराएगी. मौत महबूबा अपनी साथ लेकर जाएगी. मर के जीने की अदा जो दुनिया को दिखलाएगा, वो मुकद्दर का सिकंदर जाने मन कहलाएगा. या न्यायाप्रमाणे माणसाच्या जीवनाला एक ठराविक मर्यादा आहे. आणि केव्हा मृत्यू येईल आणि घेऊन जाईल याचा काहीही भरवसा नाही. लाईफ इज अ टेल टोल्ड बाय एन एडियट फुल ऑफ पेन अँड फरी सिग्निफाईंग नथिंग. या इंग्रजीतल्या व्याख्याप्रमाणे माणसाचं जीवन एक क्षणभंगूर आहे. पण या क्षणभंगूर जीवनामध्ये सुद्धा आपल्या कर्तृत्वाने आनंद ओतणे, त्याला सुख समाधानामध्ये परिवर्तित करणे, दुःखाचा ऱ्हास करणे आणि समाजासाठी हा देह चंदनासारखा झिजला पाहिजे, या दृष्टीनं प्रत्येकाची वाटचाल असावी. म्हणून जाता जाता एवढंच सांगेन, सगळ्या आदिवासी प्रतिभावंतांनी जातीय भावना, वर्णभेद, व्यक्तिद्वेष हे सगळं बाजूला त्यागून निर्मळ प्रवाह आदिवासी साहित्याचा आहे. तो प्रवाह आपल्या कर्तृत्वाने तसा निर्मळच ठेवावा. त्या पाण्यामध्ये भावनेचे दूषितपणा मिसळू नये, त्याला दूषित करू नये एवढी अपेक्षा करतो आणि आपण सर्वांची रजा घेतो. जय सेवा, जय उलगुलान, आपकी जय.